वळत आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे। काश्मीरमध्ये काल भारतीय जवानांनी 3 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं। शोपियानच्या जंगलात भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली। या दरम्यान तिन्ही दहशतवाद्यांची शस्त्र जप्त करण्यात आली। दहशतवाद्यांकडून AK-47 रायफली, हँडबॉम्ब आणि कारतूसही जप्त करण्यात आली। भारतीय लष्कर, JKP, CRPF आणि गुप्तचर संस्थांच्या कारवाईमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांकडून ही शस्त्रास्त्र, दारूगोळा जप्त करण्यात आला। दरम्यान खात्मा करण्यात आलेल्या तिन्ही दहशतवाद्यांची नावंही समोर आली आहेत। शाहिद कुट्टाये, अदनान शफी आणि आमिर बशीर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत। शाहिदचं काश्मीरमधलं घर उद्ध्वस्त केलं होतं। या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे की नाही याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये। या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राबवण्यात आलेल्या कारवाईला भारतीय लष्करानं ऑपरेशन किलर असं नाव दिलेलं आहे। त्यांच्याकडनं जमा केलेला हा दारूगोळा एकीकडे आपण बघतोय आणि हे 3 दहशतवादी आहेत ज्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे भारतीय जवानांना।